पंतप्रधान मोदींनी ऐन निवडणूक प्रचारात दिलेली मैत्रीची ऑफर उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे धोडकावून लावली आहे। महाराष्ट्रात अखेरच्या टप्प्यात महामुंबई परिसरात मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर या दिलेल्या आणि नाकारलेल्या ऑफरची जोरदार चर्चा प्रचारात होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे विरोधकांनी या ऑफरचं निमित्त करून भाजपवर मात्र जोरदार टीका केली आहे। भिंती खिडक्या आणि त्या खिडकीतनं पाठी बघितलं तर टेकू लावलेले असतात, आत काहीच नसतं। अशा खिडकीचा काय उपयोग आहे? हा नकार आहे पंतप्रधान मोदींनी दिलेल्या मैत्रीच्या ऑफरला। एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी उद्धव ठाकरेंना सोबत येण्याची मैत्रीपूर्ण ऑफर दिली आणि त्यावरून महाराष्ट्रात उलटसुलट चर्चांना उधाण आलं। ती खिडकी उघडली आहे किंवा फट दरवाजाची फट उघडली आहे, गरज पडली तर आम्ही एकत्र येऊ शकतो। मी फटीतनं नाही जाणार असा संभ्रम मी आता माझ्या महाराष्ट्राचं अभिमानाचं, स्वाभिमानाचं, अस्मितेचं वेगळंच एक मंदिर बांधतोय। त्याच्यामुळे मला या फटींची आणि खिडक्यांची गरज नाही। मी लढतोय माझ्या महाराष्ट्राची लढाई लढतोय, माझ्या देशाची लढाई लढतोय। लोकांचा आशीर्वाद मला पाहिजे आणि ही लढाई माझी नाहीये, ही लढाई जनतेची आहे। कारण नाहीतर महाराष्ट्राला खतम करतील जे दिसतंय। मला महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीत मी खतम होऊ देणार नाही। एकीकडे ठाकरेंनी ही ऑफर नाकारली तर दुसरीकडे भाजप बहुमतापर्यंत पोहोचत नसल्याची ही कबुलीच असल्याचा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला। लक्षात घ्या की याचाच अर्थ असा आहे की ते 272चा फिगर गाठत नाही। तो जर फिगर त्यांनी गाठला असता तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना ऑफर दिली की तुम्ही या, नाही आलात तर तुमच्यावर काय कारवाई करतो तेवढी बघा। ते त्यांनी दम देऊन तो मोकळा झालेला आहे। पण त्याच्यातला पॉलिटिकल सेन्स आपण हा घेतला पाहिजे, तो म्हणजे ते 272 पर्यंत पोहोचत नाहीत। दुसरीकडे भाजप प्रवेशाच्या उंबरठ्यावर ताटकळणाऱ्या एकनाथ खडसेंना देखील या विषयावर बोलण्याचा मोह आवरला नाही। सरकार बनवण्यासाठी ठाकरेंची गरज लागू शकते असं म्हणणाऱ्या खडसेंनी विषय गरम होताच आपला नूर बदलला। तर रोहिणी खडसेंनी हा विषयच आपल्या गावचा नसल्याची भूमिका घेतली। मला वाटतं बातम्याचा माझ्या बोलण्याचा विपर्यास केला असावा। नरेंद्र मोदींची आजची स्थिती जरी आहे तर 400 पार, त्यामुळे त्या देशातली स्थिती पाहता अशा स्थितीत त्यांना काही मदतीची आवश्यकता असेल असं मला वाटत नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पाठिंब्याची गरज पडू शकते जर सत्ता स्थापन करायची असेल आगामी काळात। आपल्याला काय वाटतं? मी ते वक्तव्य ऐकलेलं नाही आहे, त्यांच्या म्हणजे ऐकलंच नाही आहे ते त्यांनी कुठल्या माध्यमासाठी बोललेत किंवा कोणता संदर्भ घेऊन बोललेत ते वक्तव्य ऐकल्याशिवाय मी त्याच्यावर भाष्य नाही करू शकणार। मोदींची ऑफर आणि ठाकरेंचा नकार या विषयावरून शिंदे गटानं जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे। अरे मोदींनी डोळा मारला उद्धव साहेबाला, आता इथं आयसीयूवर झाल्यासारखं झालं। असं थोडी काही चालतं। अहो मोदींनी तुम्हाला एक शिवसेना प्रमुखाचा आदर ठेवून काही गोष्टी तुमच्यासाठी सांगितल्यात की तुम्हाला अडचण आली तर मी तुमच्यासाठी केव्हाही धावून येईल। असं जेव्हा एखादा देशाचा पंतप्रधान बोलतो त्या टायमाला त्याचा ऑनर केला पाहिजे। दुश्मन का असाना, एखादा दुश्मन जरी असला तो जर अशा भावना व्यक्त करत असेल तर त्याच्याबद्दल आदर निर्माण झाला पाहिजे आपल्या मनात। त्याच्यावर टीका करतात म्हणजे तुम्हाला बोलवण्यासाठी त्यांनी डोळा नव्हता मारला, परंतु तो डोळा तुम्हालाच मारला असं जर तुम्ही समजत असाल तर हे चुकीचं आहे। राज्यात 4थ्या टप्प्याचं मतदान आता पार पडलंय। ठाकरेंचं प्रभाव क्षेत्र असणाऱ्या महामुंबई क्षेत्रात 5व्या टप्प्याचा थरार रंगणार आहे। या पार्श्वभूमीवर मोदींनी ठाकरेंना ऑफर देणं आणि ठाकरेंनी ती नाकारणं याचे पडसाद शेवटच्या टप्प्यातील प्रचारावर उमटणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।